नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुकी ही आपली बॅग घेऊन सार्थकडे येते आणि जायला निघलेली असते आणि सार्थकला म्हणते की फायनली गुड बाय. तर सार्थक उठतो. सुकताच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेले असते आणि सार्थकच्या डोळ्यात सुद्धा. सार्थक म्हणतो की करेक्ट आहे, जी गोष्ट होऊ शकत नाही तिचा हट्ट करण्यात काही पॉइंट नाही. बरं आहे. तेव्हा सुकताच्या डोळ्यात खूप पाणी येते आणि ती आपली बॅग घेऊन जायला निघते. तर सार्थक तिला पुन्हा म्हणतो की सुकदा. तेव्हा सुकदा थांबते. तेव्हा सार्थक म्हणतो की हे सर्व थांबवता नाही येणार का? तेव्हा सुकदाला आदर्शचे बोलणे आठवते की प्रॉब्लेम आहे म्हटल्यानंतर सोल्युशन हे असतेच. जगामध्ये उत्तराशिवाय कोणताही प्रश्न जन्माला येतच नाही. फक्त यावर काय सोल्युशन आहे याचा तू नीट विचार कर. असे आठवल्यानंतर सुकदा लगेच मागे वळून पाहते आणि धावतच सार्थक जवळ येऊन त्याचे हात धरते आणि सार्थक उत्तर आहे असे म्हणते आणि एकच उत्तर आहे की कल्याणी ताई तीच मॉम डॅडला कन्व्हिन्स करू शकते. तीच आहे की आपल्याला ती एकत्र आणू शकते. म्हणून ती लगेच आनंदीला फोन लावण्याचा ठरवते. तर इकडे आनंदी ही विशालला म्हणत असते की तू एक काम कर, आपल्याला जी गोधड्यांची ऑर्डर पाठवायची होती तू व्यवस्थित पाठवली ना? विशाल म्हणत असतो की मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, अगोदर चहा घ्या, तो गार होतोय. आणि तेवढ्यात तिला सुकताचा कॉल येतो. आनंदी म्हणते की बोल ना सुकी. तर लगेच सुकी म्हणते कल्याणी ताई खूप वाईट झाले. तर आनंदी म्हणते की सुकी हे बघ, यावेळेस मात्र तू माझी गंमत करू नकोस. मला एक सांग की काका काकूंच्या भेटीचे काय झाले ते? तेव्हा सुकदा मात्र रडतच म्हणते की कल्याणी ताई. तर आनंदी म्हणते की अगं सुकी तू का रडतेस? मला सांग की लग्नाची तारीख खूप दूरची काढली का? तर सुकदा म्हणते की नाही ग. तेव्हा आनंदी विचारते की अगं मग खूप जवळची तारीख वगैरे काढली की काय? म्हणजे तुला शॉपिंगला वेळ मिळणार नाही असे तुला वाटते का? सुकी नाही ग म्हणत असते. तर आनंदी विचारते की अगं पण नक्की असे काय झाले? तेव्हा सुकदा म्हणते की मॉम डॅडने आमच्या लग्नासाठी नकार दिला. ते ऐकून तर आनंदीला धक्का बसतो. आनंदी उठून म्हणते की काय? सुकी म्हणते की हो कल्याणी ताई. आनंदी विचारते की अगं पण का? तर सुकी म्हणते की तू इथे ये, मी तुला व्यवस्थित सर्व काही आल्यानंतर सांगते, तू प्लीज इकडे ये. तेव्हा मात्र नाशिकला म्हटल्यानंतर आनंदीला सार्थक बरोबरचे ते क्षण आठवतात आणि जेव्हा तिचा नाशिकला गेल्यानंतर रुमाल खाली पडलेला असतो आणि सार्थकने तो तिच्या हातात दिलेला असतो. मग तिला याचीच भीती असते की सार्थक आणि तिची परत जर भेट झाली नाशिकला गेल्यानंतर तर. आणि एकदम ती बोलायची शांत होते. तर सुकदा म्हणते की अगं कल्याणी ताई तू येतेस ना? तर आनंदी म्हणते की सुकी अगं सॉरी मी पण नाही येऊ शकत. तेव्हा सुकदा रडत म्हणते की कल्याणी ताई तू प्लीज असे म्हणू नकोस. प्लीज आता मला तुझी गरज आहे, ये ना तू. अगं या जगात फक्त तूच आहे की तूच फक्त मॉम डॅडला कन्व्हिन्स करू शकते आणि ते फक्त तुझेच ऐकतील. प्लीज आय नीड यू म्हणून ती खूप रिक्वेस्ट करत असते. तेव्हा आनंदी म्हणते की सुकी अगं हे सर्व मला मान्य आहे पण मी नाही येऊ शकत. सुकी म्हणते की प्लीज कल्याणी ताई प्लीज. तेव्हा आनंदी म्हणते की सुकी मी एक काम करते, मी काका काकूंना फोन करून हे सर्व व्यवस्थित सांगते. सुकी मात्र रडत म्हणत असते की नाही तू त्यांना फोन करू नकोस, प्लीज तू इकडे ये. तेव्हा आनंदी म्हणते की सुकदा अगं प्लीज तू मला समजून घे. सुकी म्हणते की तू मला लहान बहीण मानतेस, मग तू माझ्यासाठी एवढे सुद्धा नाही करू शकत का? फक्त 2च तासाचे अंतर आहे. तर आनंदी म्हणते की सुकदा हा कसला हट्ट? आणि कल्याणी ताई आमचे भवितव्य आता फक्त तुझ्या हातात आहे. मॉम डॅडला या जगात फक्त कन्व्हिन्स करू शकते फक्त तूच आहे. प्लीज तायडे आय नीड यू प्लीज. तर आनंदीला नेमकं आता काय उत्तर द्यावे ते समजत नाही आणि ती जाण्यासाठी तयार होते. तेव्हा सुकी खुश होते आणि थँक्यू म्हणते आणि फोन ठेवल्यानंतर सुकदा ही सार्थकला म्हणते की ही आपली शेवटची होप आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की कल्याणी ताई सर्व काही व्यवस्थित ठीक करेन म्हणून. आपल्या लग्नासाठी ती मॉम डॅडला नक्की कन्व्हिन्स करेन. सार्थकचा हातात हात घेऊन म्हणते की मला पूर्ण खात्री आहे की सर्व काही अगदी ठीक होईल. त्यानंतर इकडे मालती तांदूळ निवडत असते आणि लीनाने मनोजने तिच्यासाठी तो गजरा आणलेला असतो तो केसामध्ये लावून ती बाहेर येते. तर मनोज सुद्धा तिच्याकडे खुशून बघत असतो. तर मालतीचे सुद्धा लक्ष जाते आणि ती लीनाला म्हणते की लीना तू जो केसामध्ये गजरा माळला त्याचा सुगंध अगदी छान येतो. तुझे अण्णा सुद्धा माझ्यासाठी असाच गजरा आणायचे आणि स्वतःच्या हाताने ते माझ्या डोक्यात माळायचे. तेव्हा लीना लाजते आणि आई चिवडा करायचा होता ना असा विषय बदलते. तेव्हा मालती म्हणते की हो का, नक्की विषय बदलते. मनोजला तर हसायला येत असते. लीना म्हणते की आई तसे नाही. तर मालती म्हणते की अगं नवरा बायको मध्ये असेच प्रेम असायला हवे, हीच माझी इच्छा आहे. तर मनोज लगेच म्हणतो की हो आई आता मी सर्व व्यवस्थित करणार आहे, सर्व काही नीट होईल आता आपले. तेव्हा लीना म्हणते की आई आता या घरातील सुख हरवणार नाही. तेव्हा मालतीला आनंदीची आठवण होते आणि ती लगेच आनंदी म्हणते. तर मनोज उठतो आणि मालती जवळ येतो
म्हणतो, अगं आई, आनंदी आपल्या सोबत नाही पण आपल्या घरात आनंद मात्र आहेच ना, आपण हे सर्व विसरून मस्त राहूयात. तेव्हा लीना म्हणते की अहो, तुम्ही जर खुश असताल तर सर्व खुश असतात. तेव्हा मनोज म्हणतो की लीना, तुझ्यासाठी रोज मी गजरा आणून देणार ना. लीना लाजते आणि अहो, तुम्हाला उशीर होता, गप्प बसा. तेव्हा मनोज म्हणतो की आईला सर्व माहिती आहे आणि सर्वांना खूप गोड हसू येते. तेव्हा मालती म्हणते की हो, किती दिवसांनी आपल्यात घरामध्ये हा आनंद येतो, हे सर्व असेच राहून दे. आणि तेवढ्यात अण्णा धावत येतात, मालती मालती करत. तेव्हा सर्वजण धावत अण्णांजवळ येतात आणि काय झाले विचारतात. तर अण्णा म्हणतात की मालती, अगं, मला खरंच खूप मोठं वाईट स्वप्न पडले. आनंदी खोल समुद्रामध्ये बुडते. तर लीना म्हणते की अण्णा, अहो, ते स्वप्न होते, विसरून जा. आणि तसंही आनंदी आपल्या सोबत कुठे आहे आता. तेव्हा मनोज, मालती आणि अण्णा एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर इकडे आदर्श आणि सार्थक एका रूम मध्ये असतात. तर आदर्श त्याला विचारतो की सार्थक, काय विचार केला. तेव्हा सार्थक म्हणतो की आता काय विचार करणार, काही पर्याय तर नाही. तर आदर्श म्हणतो की पर्याय नाही म्हणजे. सार्थक, अरे तू असा कसा म्हणू शकतोस. तेव्हा सार्थक म्हणतो की हो, सुखदाची एक मैत्रीण आहे कल्याणी, तीच आता सुखदाच्या आई वडिलांशी बोलणार आहे आमच्या लग्नाबद्दल. सुखदाचे असे म्हणणे आहे की त्या नक्की त्यांचे म्हणणे ऐकतील. सुखदाला त्यांच्याबद्दल खूप कॉन्फिडन्स आहे, पण मला असे वाटत नाही आता काहीच होऊ शकत नाही. तर आदर्श विचारतो की का, तुझा सुखदावरती विश्वास नाही का. तर सार्थक म्हणतो की अरे असे काही नाही, फ्रँकली मला असे वाटतं की जी आहे परिस्थिती ती आता स्वीकारायला हवी आणि हेच मी अगोदरपासून करत सुद्धा आलो. बिघडलेली परिस्थिती कितीही सावरण्याचा प्रयत्न जरी केला तरी हाती मात्र काही लागत नाही. आणि हे गेल्या काही 6 वर्षात आनंदीला शोधण्याचा मी कमी प्रयत्न केला का. तेव्हा आदर्श म्हणतो की अरे, आनंदी निघून गेली तेव्हा ती परिस्थिती आपल्या हातातून निघूनच गेली होती, पण आता तसे नाही. सुखदा आपल्या समोर आहे आणि तिला आपण हातातून जाऊन देतो आणि असे फक्त बघत राहिले तर परिस्थिती नक्की आपल्या हातातून जाईल. तेव्हा सार्थक म्हणतो की आता आपल्याकडे दुसरे ऑप्शन नाही. तर आदर्श म्हणतो, ऑप्शन शोधले तर सापडेल ना. तेव्हा सार्थक म्हणतो की नाही भाई, आता मी हार मानली, जे होईल ते आता डोळ्यांनी फक्त बघत बसायचे. तर आदर्श म्हणतो की पण मी नाही बघत बसणार. तू आणि सुखदाने मिळून लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला एकमेकांसोबत छान संसार करायचा, एकमेकांसोबत आयुष्य जगायचे. आई वडिलांना नाही, सॉरी, आता तुला माझे शब्द हे कठोर वाटतील, परंतु मी शांत बसणार नाही आणि माझे प्रयत्न मी करत राहणारच आणि ते प्रयत्न मी केलेत सुद्धा. तेव्हा सार्थक विचारतो की तू नक्की काय केलेत. आदर्श म्हणतो की हो, मी सर्व तयारी केली, उद्या मी तुमच्या दोघांचे लग्न लावून देणार त्र्यंबकेश्वरला. सार्थक म्हणतो की भाई, तू असले काही करायचे नाही आणि अजिबात नाही. आणि ती कल्याणी प्रयत्न तर करणार आहे, मग तिला एकदा तिच्या आई वडिलांशी बोलून देत. आदर्श म्हणतो की कल्याणीला करून दे तिचे प्रयत्न, ती काय करते ते, पण आपण सुद्धा आपला प्रयत्न हा रेडी ठेवूयात. आणि जर उद्या त्यांनी कल्याणीचे म्हणणे मान्य केले नाही तर आपल्याकडे हा मार्ग आहे. तेव्हा सार्थक म्हणतो की मला हे असे काही पटत नाही आणि तू सुद्धा असे काही करू नकोस. तेव्हा आदर्श म्हणतो की सार्थक ऐक, माझ्यावर विश्वास ठेव. सार्थक म्हणतो की तू असे काही करणार नाही, प्लीज, सॉरी. त्यानंतर इकडे सुद्धाही आपला तोच विचार तिचा सुरू असतो की सार्थक, तू अगदी बरोबर बोलला की कर्म हे फिरून आपल्याच जवळ येत असते. तुझ्या या वैरण अवस्थेला मीच स्वतः जबाबदार आहे. मीच आनंदीला हे घर सोडून जाण्यासाठी प्रवृत्त केले, माझ्यामुळे ती हे घर सोडून गेली. आणि सार्थक, मी तुला हे सांगू सुद्धा शकत नाही, प्लीज मला माफ कर, पण काही वाटेल ते झाले तरी सुद्धा मी तुझं आयुष्य हे असे वैरण नाही होऊन देणार. तुझं हरवलेलं सुख मी तुला मिळवून देईल. आणि अरविंदच्या फोटोजवळ येते आणि आज खरंच मला तुमची आठवण येते. आज तुम्ही हवे होते आणि कदाचित तुम्ही जर असता तर तुम्ही सार्थकच्या या निर्णयात तुम्ही पुढाकार घेतला असता. पण मी तुम्हाला शब्द देते की सार्थकच्या आयुष्यातील हरवलेला आनंद मी सुखदाच्या रूपाने त्याला तो परत देईल. हा माझा तुम्हाला शब्द आहे. आणि तेवढ्यात सार्थक आणि सुखदा तेथे येतात आणि सुधाला सार्थक म्हणतो की काय झाले आई, तू इतका विचार का करतेस. तेव्हा सुधा म्हणते की अरे, असे म्हणतात की माणसाला दुःखामध्ये झोप येत नाही, मग तसेच खरं सांगते की माणसाला सुखात सुद्धा झोप येत नाही. म्हणजे गोष्टी अगदी मनासारख्या घडायला लागल्या तर काही सुचत नाही. आणि माझे सुद्धा अगदी तशीच परिस्थिती झाली. तेव्हा सार्थक म्हणतो की हो, मला जरा तुझ्याशी बोलायचे होते. तर सुद्धा म्हणते त्या अगोदर मला तुझ्याशी बोलायचे. आणि सार्थकला हाताला धरून ये ना आणि त्याला खाली बसवते आणि सार्थकला म्हणते आदर्शाने तुझ्यासाठी काहीतरी ठरवले आहे आणि मला सुद्धा असे वाटते की तुझ्यासाठी तेच योग्य आहे म्हणून. सार्थक म्हणतो की आई, त्याबद्दलच मला तुझ्याशी बोलायचे होते. भाई मला हे सर्व सांगायला आला होता तेव्हाच माझ्या लक्षात आले होते की तुझी परमिशन असल्याशिवाय भाई असे काही करणार नाही म्हणून. आणि तू सुद्धा तेच बोलते म्हणजे खरंच त्याने उद्या त्र्यंबकेश्वर मध्ये आमचं लग्न लावण्याची व्यवस्था केलेली आहे.
का? तर सुद्धा म्हणते की हो ना, आणि तुम्ही तर तयार आहात ना, उद्या आपण जातोय ना. आणि हे बघ सार्थक, सुखदासारखी गुणी आणि इतकी चांगली मुलगी तुला शोधून सुद्धा नाही सापडणार, त्यामुळे जे होते ते होऊन दे, माझी सुद्धा परवानगी आहे त्याला. आपण उद्या तुमच्या दोघांचे लग्न उरकून टाकूयात. सार्थक बाळा, आता तू कोणताही विचार करू नकोस, पण तुम्ही त्यासाठी दोघे सुद्धा तयार आहात ना? तेव्हा सार्थक म्हणतो की नाही आई, आम्ही हे दोघे सुद्धा यासाठी तयार नाहीत. सुद्धा म्हणते की का? आदर्श आणि मी तयार आहोत, पण तू का समजून घेत नाही? तेव्हा सार्थक म्हणतो की सुखदाच्या आई वडिलांच्या परमिशन शिवाय आम्ही हे लग्न नाही करणार. सुधा म्हणते की अरे सार्थक, मी तुला स्वतः हा मार्ग समजावते, मग तुला ते समजत का नाही? तूच हे समजून घे ना. तेव्हा सार्थक म्हणतो की आई, जशी तू माझ्या सुखाचा भल्याचा विचार करते, तसेच सुखदाचे आई वडील सुद्धा तिच्या सुखाचा आणि भल्याचा विचार करतात. ते योग्यच विचार करतात. तर सुधा म्हणते की नाही, ते तसा विचार योग्य नाही करत. तिच्या आनंदाचा आणि सुखाचा विचार ते नाही करत. ते त्यांचा निर्णय तिच्यावर लादतात. सार्थक म्हणतो की आई, तू असे का म्हणतेस? अगं, तिच्या आयुष्यातील हा किती मोठा निर्णय आहे, मग त्यासाठी तिच्या आई वडिलांच्या काही इच्छा नसतील का? काही म्हणणे नसणार का? सुधाही सार्थकला म्हणते की थांब, आणि सुखदाला विचारते की तू मनापासून सार्थकशी हे लग्न करते ना? मनापासून तुला सार्थक आवडतो ना? तर सुखदा हो म्हणते. सुधा म्हणते की सार्थक बघितलेस का? तर त्याच वेळेस सुखदा म्हणते की मावशी, पण सार्थकचा जो निर्णय असेल तोच माझा निर्णय असेल. तेव्हा सुधाला खूप वाईट वाटते आणि ती खाली बसते आणि म्हणते की खरंच या परिस्थितीत तुमचे लग्न नाही होणार असे वाटते. सार्थक आणि सुखदा सुधाजवळ येतात, तिला समजवतात. तेव्हा सुधा म्हणते की सार्थक, अरे तू तरी समजून घे, आदर्शने इतकी जुळून आणले, मग तू तरी कशाला माघार घेतोस? अरे सार्थक, तुला आयुष्यात सुखी झालेली मला पाहिजे, आणि हे सुख फक्त सुखदामुळेच तुझ्या आयुष्यामध्ये येईन. गेली 6 वर्ष आपण सर्वांनी काय भोगले याचा तरी थोडा तरी विचार कर. अरे तुझे आयुष्य वैराण झाले होते आणि सुखदामुळेच तुझ्या आयुष्यामध्ये रंग आलेत. तू परत पूर्वीसारखा हसायला लागलास, सर्वांशी बोलायला लागला, परत माणसांशी मिसळायला लागलात. तेव्हा सार्थक सुधाच्या डोक्यावर मांडी ठेवतो आणि आई, तुला कसे समजावू आता ते मला नाही कळत. तू जे सांगते ते सर्व मला मान्य आहे ग, सर्व मला पटते, परंतु माझ्यामुळे तुला जो त्रास सहन करावा लागला, मग तसा कुठल्याच आई वडिलांना सहन करायला नाही लागला पाहिजे. म्हणून सुखदाच्या आई वडिलांच्या परवानगीशिवाय आम्ही हे लग्न नाही करू शकत. खरंच त्याबद्दल सॉरी. तेव्हा सार्थकची ती अवस्था बघून सुधाच्या डोळ्यात पाणी येते आणि तुला असेच आयुष्य जगायचे, पण तुझी ही अवस्था मला नाही बघू शकत. तेव्हा सुखी सुद्धा सुधाला म्हणते की मावशी, तू शांत हो, आम्ही तुला हेच सांगण्यासाठी आलोत की तू काही टेन्शन घेऊ नकोस. आमचे लग्न होणार, आणि ते सुद्धा मॉम डॅडच्या परवानगीनेच. तेव्हा सुधा म्हणते की नाही सुखदा, ते तुला कधीच परवानगी नाही देणार. सुखदा म्हणते की मावशी, तू का असा विचार करतेस ग? सगळ्यात अगोदर तू रडायचे थांब. आणि सुखदा आपल्या हाताने तिचे डोळे पुसते आणि तुला मी कायम सांगत आले की तू कधीही रडायचे नाही, आणि सुखदाकडे प्रत्येक प्रॉब्लेमचे सोल्युशन असतेच ना. मग या प्रॉब्लेमचे सुद्धा सोल्युशन माझ्याकडे आहे, आणि त्या सोल्युशनचे नाव आहे कल्याणी ताई. मावशी, अगं माझी कल्याणी ताई 100% मॉम डॅडला कन्व्हिन्स करेन, तू अजिबात काळजी करू नको. तर सुधा म्हणते की तुला असे वाटते का खरंच होईल का? तेव्हा सुखदा म्हणते की हो. तेव्हा सुखी सुधाचा हात आपल्या हातात धरते आणि मी तुला प्रॉमिस करते की मावशी, माझं आणि सार्थकचं लग्न नक्की होणार. ही काळ्या दगडावरची रेष राहील. त्यानंतर इकडे आनंदी ही नाशिकला निघालेली असते, तर विशाल येतो. विशाल म्हणतो की मॅडम, मी तुमच्या सोबत नाशिकला येतो. तर आनंदी म्हणते की नाही विशाल, तू येतेच थांब. तर विशाल म्हणतो की नाही मॅडम, सकाळपासून तुम्हाला अस्वस्थ वाटते, त्यामुळे मी तुम्हाला एकटीला नाही जाऊन देणार. तर आनंदी म्हणते की हे बघ विशाल, तुला येण्याची काही गरज नाही. एकतर तिथे सुखदाची काय अवस्था आहे याची आपल्याला कल्पना नाही. विशाल म्हणतो की कल्पना नाही ना मॅडम, मग म्हणूनच मी तुम्हाला एकटीला नाही जाऊन देत. आनंद म्हणते की अरे तू तिकडे येऊन काय करणार आहे? तर विशाल म्हणतो की येथे राहून तुमची काळजी करण्यापेक्षा तुमच्या सोबत राहून आणि मला तुमची काळजी असते हे तुम्हाला का कळत नाही? तेव्हा आनंदी विशालकडेच पाहत असते. तर विशाल म्हणतो की मी तुमच्या सोबत येतो, चला आता. तेव्हा विशाल ऐकायला तयार नसतो आणि तो शेवटी आनंदी सोबतच जातो. त्यानंतर इकडे आदर्श म्हणतो की सुधाला सुखदाने त्या कल्याणीला पाठवले तिच्या आई वडिलांना समजवण्यासाठी, मग ती जर त्यांच्याशी बोलून तर तसे झाले तरी ते उत्तमच आहे. सुधा म्हणते की हो, सुखदाचा तिच्या कल्याणीताईवर पूर्ण विश्वास आहे आणि माझा सुखदावर, आणि मला पूर्ण खात्री आहे की जर तिची कल्याणीताई देवासारखी तिच्यासाठी धावून आली तर आपल्या घरात सुद्धा आनंद येईलच. तेव्हा आदर्श म्हणतो की जर तसे नाही झाले तर आपण काय करणार आहोत?
सुधा म्हणते की अरे आदर्श का होणार नाही, सुखदा लग्नासाठी तर तयार आहेस ना, आणि फक्त तिच्या आई वडिलांना तयार करण्याचा प्रश्न आहे, मग ते सुद्धा होईल मला असे वाटते. तेव्हा आदर्श म्हणतो की काकू असे व्हावे हे मला सुद्धा वाटते, पण तसे नाही झाले तर मग आपण प्लॅन सुद्धा रेडी ठेवूयात असे मला वाटते. तेव्हा सुधा म्हणते की नको रे, प्लॅन बी वगैरे, हे लग्न तर व्हायला हवेत. आदर्श म्हणतो की काकू असे बोलून होणार आहे का, तर सुधा म्हणते की हो तुझे बरोबरच आहे, सुखदाचे आई वडील केव्हा सुद्धा येतील आणि तिला केव्हा घेऊन जातील, आणि अशा वेळी मात्र आपण काही करू शकणार नाही, आणि सार्थक अशा परिस्थितीत कसा वागेल याची खात्री आपण सुद्धा नाही देऊ शकत. तो सुखदाच्या आई वडिलांचे मन नाही मोडणार. तर आदर्श म्हणतो की काकू हे सुद्धा मला माहिती आहे, म्हणूनच मी तुला हे सर्व सांगतो, आणि यावेळेस मात्र हाती आलेले सुख आपल्याला निष्ठून नाही द्यायचे, आणि हे सर्व अशा पद्धतीने व्हावी अशी सुद्धा माझी इच्छा नाही काकू, पण आपल्याकडे कोणताही असा पर्याय नाही दुसरा. सार्थक आणि सुखदाचे लग्न होणार म्हणजे होणारच, जे आहे त्यांच्या साक्षीने आणि जे नसतील त्यांच्याशिवाय, पण हे लग्न मात्र नक्की होईल हा माझा शब्द आहे. तेव्हा सुधाच्या अगदी मनासारखे होते आणि हा भाग येथे संपतो. भागामध्ये आनंदी ही नाशिकला सुखदाला भेटायला फुलांचा गुच्छ घेऊन येते. तर सार्थक सुद्धा आपल्या हातात फुलांचा अगदी सेम तसा गुच्छ घेऊन येतो आणि तो सुखदाला तो गुच्छ देऊन मिठी मारतो. तेव्हा आनंदी हे सर्व बघते आणि सार्थक सर असे म्हणून ती सुखदा आणि सार्थक जवळ येते आणि त्या दोघांकडेच पाहत असते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.